गुड मॉर्निंग. आता आपण तिसऱ्या प्रकरणाकडे जातोय. थर्ड चॅप्टर आपण आता सुरुवात करणार आहोत. नेम ऑफ दॅट चॅप्टर इज इंडायसेस अँड क्यूब रूट. इंडायसेस अँड क्यूब रूट. इन द 7th स्टँडर्ड वी लर्न इंडायसेस, रोल ऑफ इंडायसेस. आपण नवीन प्रकरण सुरू करतो घातांक आणि घातांक व घनमूळ. यातलं घातांकाचे प्रकरण होतं हे इयत्ता 7वीला होतं. त्याच्यामध्ये आपण घातांकाचे नियम शिकलो होतो. तरी पण परत एकदा घातांक म्हणजे काय सांगतो, घातांक रूट म्हणजे काय सांगतो, पाया म्हणजे काय, घातांक कुणाला म्हणायचं हे आपण शिकूया. इंग्लिशमध्ये बेस कुणाला म्हणायचं, इंडेक्स कुणाला म्हणायचं हे पण आपण शिकूया. आधी मराठीमध्ये सांगतो मग इंग्लिशमध्ये सांगतो. घातांक 2चा मी 7 वेळा गुणाकार केलाय बघा. 2चा 7 वेळा गुणाकार आहे म्हणून 2च्या डोक्यावर 7 लिहिले. डोक्यावरच्या संख्येला घात असं म्हणतात आणि त्या खालची संख्या तिला पाया असं म्हणतात. 2 हा पाया आहे आणि 7 हा घातांक आहे. इथं 8 3 वेळा आहे म्हणून 8च्या डोक्यावर 3 लिहिले. इथे पाया म्हणजे खालच्या संख्येला पाया म्हणायचं. पाया 8 आहे आणि घातांक 3 आहे. इथे 7 4 वेळा लिहिलाय. 7चा चौथा घात आहे, पाया 7 आहे आणि घातांक 4 आहे. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. पाया कुणाला म्हणायचं, डोक्यावरच्या संख्येला घातांक म्हणायचं आणि खालच्या संख्येला पाया म्हणायचं. याचा अर्थ असा म्हणजे समजा मी असं लिहिलं 8चा चौथा घात किंवा 5चा चौथा घात म्हणजे 5 ही संख्या किती वेळा आहे, 4 वेळा. म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. बरोबर आहे. हे गुणाकार रूप झालं त्याचं. हे झालं घातांक रूप. कोणतं रूप आहे, घातांक. हे आणि हे याला घातांक रूप असं म्हणतात. म्हणजे आपल्याला 2चा 7वा घात असं जर दिलं तर हे घातांक रूपात लिहिता आलं पाहिजे आणि असं शाब्दिक पण लिहिता आलं पाहिजे. बघा 9चा 8वा घात, 9चा 8वा घात, 11चा 7वा घात, 11च्या डोक्यावर 7, 3चा 5वा घात, 3च्या डोक्यावर 5 असं लिहिता आलं पाहिजे. कळलं का? हे घातांक रूप झालं, हे शाब्दिक झालं, लेखी. याच्यातून लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला मी जर दिलं 5चा 7वा कसं लिहिणार आहे, 5चा 7वा घात. कळलं का? आता हे मराठीमध्ये लिहून घेतलं. आता मी सेमीवाल्यांना सांगतो बघा. आपण पाहतो इंडायसेस. इफ वी राईट द 2 7 टाइम्स दॅट मीन्स 2 raised to 7. 2 raised to 7 याला वाचताना 2 raised to 2 raised to आणि ISE 2 raised to 7 असं आपण त्याला वाचतो. ओके. इन दॅट याच्यामध्ये 2 raised to 7, 2 is the base and 7 is the index. यालाच पॉवर असं पण म्हणतात. पॉवर घात मराठीत घातांक म्हणतात. एक्सपोनंट म्हणतात. एक्सपोनंट जाऊ दे. कसं काय सध्या आपण त्याला इंडेक्स म्हणणार आहोत. 2 is the base and 7 is the index. 2 is base, 7 is index. If we write 8 into 8 into 8 3 times, it becomes 8 raised to 3. 7 7 7 7 4 times, 7 raised to 4. That means if 5 raised to 4 means 5 multiply 4 times. 5 into 5 into 5 into 5. Okay? आपल्याला हा इंडेक्स फॉर्म म्हणतात याला. इट इज कॉल्ड इंडेक्स फॉर्म. ठीक आहे. 2 raised to 7 is called index form. It is an index form. It is an index form. It is an index form. And write in the word. आता 9 raised to 8. 9 raised to 8. Raised to 8. 11 raised to 7. 3 raised to 5 असं लिहायचं. तुम्हाला जर दिलं 5 असं लिहिलं 5 raised to 7 असं लिहायचं. इज दॅट क्लिअर?
रेस टू. डोक्यावरच्या संख्येला इंडेक्स म्हणायचं, खालच्या संख्येला बेस म्हणायचं. इन द 7th स्टँडर्ड आय थिंक वी लर्न, आय थिंक नाही 100% वी लर्न रूल ऑफ इंडायसेस. घातांकाचे नियम आपण 7वीला शिकलो बघा. त्यातले पहिले 2 नियम जे ते मी घेतो. फॉर इंटिजर मध्ये पूर्णांकासाठी शिकलो आपण. पूर्णांकासाठी घातांकाचे रूल्स. a raised to m, a raised to n is equal to a raised to m plus n. m and n are integers. आता इंग्लिश मध्ये सांगतो. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. And second, a raised to m divided by a raised to n, so is equal to a raised to m minus n, where m greater than n. And a raised to m divided by a raised to n is equal to 1 upon a raised to n minus 1. m is less than n. कळतंय का? आता पहा, हा पहिला नियम होता, हा दुसरा नियम. दॅट इज द फर्स्ट रूल. a raised to m, base is a. Here base of that two number is equal. If base is same and multiplication is there, so do the addition of their index. Base is same and index is different and multiplication is there, so base is remains same and add their indices. Here base is same and division is there, so subtract their indices. Here in the first, m is greater than, first is greater than second, m is greater than n. And in the second, a raised to m divided by a raised to n is equal to 1 upon a raised to n minus m, because n is greater than m. Okay? In Marathi, a चा m घात गुणिले a चा n घात बरोबर a चा m अधिक n घात. या ठिकाणी m आणि n ह्या पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक संख्या धन, ऋण आणि शून्य सांगितलं तुम्ही मागच्या तासाला. पाया समान आहे, हा पाया आहे, हा घात आहे, पाया आहे, घात आहे. पाया समान असेल आणि गुणाकार ही क्रिया असेल. पाया समान असताना गुणाकार करताना त्याच्या घातांकाची बेरीज करावी. समान पाया असणाऱ्या घातांकांच्या, समान पाया असणाऱ्या दोन घातांकित संख्यांचा गुणाकार करत असताना घातांकांची बेरीज करतात. आणि समान पाया असताना दोन घातांकित संख्यांचा भागाकार करताना घातांकाची वजाबाकी करतात. या ठिकाणी पहिला घातांक मोठा आहे म्हणून m मोठा n. या ठिकाणी दुसरा घातांक मोठा आहे म्हणून 1/a चा n मोठा वजा लहान घात करतात. प्रत्यक्षात याची उदाहरणं घेतली की तुमच्या लक्षात येईल. याची उदाहरणं घेतो मी. 7वीला झालेलं आहे त्यामुळे थोडीच उदाहरणं घेतो. 2 चा 4था घात गुणिले 2 चा 8वा घात, 2 चा 5वा, 3 चा 5वा, 3 चा 9वा, 4 चा 8वा, 4 चा वजा 7, 5 चा वजा 9, 5 चा 2, 6 चा वजा 4, 6 चा वजा 2, 3 चा 4, 3 चा 5, 6 चा 7चा वर्ग, 7चा वजा 8. आणखी एक नियम आधी सांगून ठेवतो. जर ऋण घातांक असेल, a चा वजा घात असेल, तर खाली तो 1/a चा धन घातांक होतो. त्याला धन करण्यासाठी 1 म्हणायचं फक्त. आणि जर खाली ऋण असेल, खाली ऋण असेल 1/a चा ऋण m, तर वरती गेल्यावर तो धन होईल. समजा असं धन असेल खाली, तर वरती गेल्यावर तो ऋण होईल. कळतंय ना? म्हणजे छेदस्थानी जर मांडला, म्हणजे ऋण असेल तर तो छेदस्थानी गेल्यावर धन होतो. छेदस्थानी असेल तर ऋण असेल तो वरती आल्यावर धन होतो. थोडक्यात अंश स्थानावरून तो छेदस्थानी 1 मांडला तर त्याचं अधिक चिन्ह वजा आणि वजा चिन्ह अधिक होतो घातांकाचं. 1 चा वजा m ऋण घातांक असेल तर तो धन होईल. समजा धन घातांक असेल आणि आपण 1 मांडायला गेलो तर तो काय होईल? ऋण होईल. हे मला सांगायचं. हा मुद्दा पण सांगितला, याचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. आता या ठिकाणी पूर्णांक संख्या घेतल्या तुम्ही बघा. पाया समान आहे, बेस इज सेम. 2 raised to 4 into 2 raised to 8, 2 चा 4था गुणिले 2 चा 8वा,
पाया समान, बेस सेम, वरच्यांची बेरीज 12. मल्टिप्लिकेशन करताना जसं आहे तसं तेच बघा, बेस सेम आहे. 5 + 9 5 + 9 14 बेस सेम आहे, वरच्यांची बेरीज. कळतंय का? पण जर प्लस मायनस आलं, अधिक वजा आलं, घाबरायचं नाही, बेस सेम आहे. हाय असं द्यायचं 8 - 7 डोक्यावरचं जसं तसं लिहायचं. 8 + 7 गेला 1. बेस सेम आहे, वरचं असं द्यायचं. याला वरचे नाही, याला काय असतं अधिक. चिन्ह समान शिकलो ना, वजाबाकी करू. समान चिन्ह वजाबाकी, 9 2 गेले 7, 9 मोठा आहे म्हणजे चिन्ह वजा. आत्ताच मी एक नियम शिकवला तुम्हाला, a चा वजा n घात बरोबर 1 a चा n घात. वर ऋण आहे, मायनस आहे, खाली गेल्यावर प्लस होतो. 5⁻⁷ 5 चा वजा 7 घात म्हणजे खाली 1/5 चा धन 7 घात म्हणजे 1/5⁷. It becomes plus when write in the denominator. Okay. 6/2. तसं राहायचं -4 - 2. साइन सेम, ऍडिशन बिगर साइन. आणि मायनस आहे, आता सोडून शिकलो, आणि गेल्यावर प्लस. 2 - 8 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन मोठा आहे. आता सांगितलं मी, खाली गेल्यावर मायनस. 6 चा वजा 4 म्हणजे 6 चा वजा 2. पाया समान आहे, वरचं वजा 4 वजा 2 समान चिन्ह बेरीज करून मोठ्या चिन्ह वजा 6 1 ऋण आहे म्हणून धन करून दिला. पाया तसाच 2 - 8 पाया तसाच चिन्ह समान वजाबाकी करा. 8 2 गेले 6 मोठ्या चिन्ह वजा आणि हा धन करून दिला. अजून एखादं गणित घेऊया. 3 चा वजा 8 घात 3 चा वजा 5 घात. पाया समान आहे, वजा 8 वजा 5 समान चिन्ह बेरीज केली आणि मोठ्या चिन्ह वजा. ऋण आहे, धन करून द्या. बेस सेम, -8 - 5 साइन सेम, ऍडिशन बिगर साइन, राइट, पॉझिटिव्ह. अजून एखादं घेतो वाटलं तर हे सगळं वहीत लिहायचंय बरं. 4 चा 8 भागात 4 चा वजा 9 भागात. बेस सेम, 8 - 9 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन आणि बिगर साइन. 1/4:1. पाया समान आहे, जसं तसं लिहा. 8 - 9 साइन डिफरंट, सबट्रॅक्शन. 9 8 गेला 1 मोठ्या साइन मायनस आणि धन करून लिहिलं, पॉझिटिव्ह लिहिलं, तो रूल लिहिला. या ठिकाणी आपला पहिला रूल संपला. मला वाटतं पहिला रूल सोपा होता. आता दुसरा रूल हा थोडासा अवघड आहे, पण घाबरायचं काही कारण नाही. ही आपली उजळणी आहे, रिव्हिजन. माहिती पाहिजे आपल्याला, हे याचा उपयोग आहे पहिले. आता भागाकार पाया समान आहे. 2 चा 4था घात भागिले 2 चा 5वा घात. 4 चा 8वा भागिले 4 चा वजा 5वा. 3 चा वजा 7 भागिले 3 चा वजा 5. 6 चा 2 भागिले 6 चा वजा 3. 8 चा वजा 2 भागिले 8 चा 4. 9 चा 5 भागिले 9 चा 2. 7 चा 11 भागिले 7 चा 3. 8 चा 5 भागिले 8. 7 चा 2 भागिले 7 चा 3. बरीच गणितं घेतली बघा मी आता. पाया समान आहे बघा, 7 7. बेस इज सेम, डिव्हिजन भागाकार आहे. मोठी संख्या बघा 11 आहे, 3 ही मोठी आहे ना. सरळ सरळ 11 - 3 मोठी तुलना आहे वजा करायची. 11 - 3. जरी हा नियम असेल तर मी तुम्हाला शॉर्टकट शिकवतो. आपण नियम डोक्यात ठेवूच नका. फक्त भागाकार आहे, भागाकार हे डोक्यात असू द्या आणि पाया समान असू द्या. पाया समान असला आणि भागाकार चिन्ह असलं की वरच्यांची वजाबाकी करायची, डोक्यात राहू द्या. बघा बरं का, आता रूल नाही येत. फक्त बघा डिव्हिजन, भागाकार. डिव्हिजन इज देअर, बेस इज सेम. 4
दोघात भाग असल्यामुळे मायनस 4 वजा 5 साइन डिफरन्स सबट्रॅक्शन बिगर साइन आणि हे प्लस होईल 4 वजा 5 चिन्ह समान वजाबाकी केली 5 मध्ये 4 गेले 1 आणि मोठा वजा ऋणाचं धन करून गेले परत 5 भागाकार आहे 8 वजा भागाकार म्हणजे वजा परत वजा 5 आहे म्हणून कंस केला कंस काढून टाका 8 अधिक 5 सगळे आधी मराठी सांगतो 3 चा वजा 7 भागाकार आहे म्हणून वजा 3 चा परत वजा आहे म्हणून कंस केला वजा 7 कंस काढून टाका चिन्ह समान वजाबाकी करू हे धन कसं लिहायचं खाली गेल्यावर धन होईल 6 7 2 भागिले वजा परत वजा आहे म्हणून कंस वजा वजा अधिक 8 वजा 2 भागिले म्हणून वजा 4 समान बेरीज मोठ्या चिन्ह शेवटचा नियम खाली गेल्यावर धन होतो 5 वजा 2 3 याचा डोक्यात काय आहे काहीच नाही म्हणजे 1 येईल 5 वजा 1 4 2 चिन्ह अधिक आहे म्हणून वजा 3 चिन्ह समान वजा केली मोठ्याचं चिन्ह बघा वजा 2 भागिले म्हणून वजा वजा 2 वजा वजा अधिक 3 चिन्ह समान वजाबाकी केली अधिक 1 हे सरळ सरळ फक्त वजाबाकी करायची डोक्यात ठेवायचं भागिले असल्यावर मराठी झालं आता सेमीवाले लक्ष द्या बघा बरं बेस इज सेम डिव्हिजन इज देअर सबट्रॅक्ट देअर इंडायसेस त्यांचे घातांक वजा करा बघा 2 रेस टू 4 डिव्हिजन म्हणून मायनस 5 साइन डिफरंट सबट्रॅक्शन आणि बिगर साइन मायनस आणि शेवटचा रूल मायनस असेल तर खाली गेल्यावर प्लस होतं सो 1/2 रेस टू 1 8 डिव्हिजन म्हणून मायनस अगेन मायनस आहे म्हणून 2 ब्रॅकेट काढून टाका 8 मायनस मायनस प्लस 6 2 डिव्हिजन म्हणजे मायनस मायनस 3 मायनस मायनस बिकम प्लस 9 रेस टू 5 मायनस 2 सबट्रॅक्शन बिगर साइन ना 5 raised to 3 बघा 5 raised to 3 minus 4 साइन डिफरंट सबट्रॅक्शन केली 4 3 गेला 1 मायनस याला प्लस करून लिहा आता इथे बघा -2 हे म्हणून -4 साइन सेम ऍडिशन 6 आले ऍडिशन बिगर साइन मायनस चा प्लस करून लिहा -7 मायनस हे -5 -7 2 मायनस मायनस प्लस 5 ब्रॅकेट काढल्यावर साइन चेंज होतं साइन डिफरंट सबट्रॅक्शन केली मोठ्या साइन मायनस आणि हे प्लस करून कसं येईल थोडं फास्ट काय घेतोय हे झालेलं आहे आपलं 7 रेस टू 11 डिव्हिजन म्हणून -3 11 -3 प्लस 18 बरोबर का त्याच्या डोक्यावर काय नव्हतं म्हणून 1 दिला 8 रेस टू 5 -1 म्हणजे किती 4 2 हे म्हणजे मायनस हे 3 साइन डिफरंट सबट्रॅक्शन करा मोठा साइन मायनस अशा पद्धतीने पहिले 2 रूल आपले 3 झाले बघा 2 रूल
पहिले इथे लिहितो बघा a raised to n is equal to a raised to m plus n. हा 1 हा 2 आणि हा 3 झाले. आता उरलेले रूल थोडेसे फास्ट घेतो. ही रिव्हिजन आहे, याला जास्त वेळ लागण्यात मजा नाही. तिसरा रूल फार महत्वाचा आहे. चौथा याला तिसरा म्हटल्यामुळे चौथा रूल नंबर 4. a raised to m मल्टिप्लिकेशन इज देअर. म्हणजे आता आपण कशाचं शिकलो? मल्टिप्लिकेशन होता बेस सेम. सॉरी a raised to m raised to n a raised to घाताचा घात a चा m घाताचा n घात जेव्हा डोक्यावर येईल ना हंड्यावर हंडा एकावर एक. सो डू द मल्टिप्लिकेशन, गुणाकार करायचा. a raised to m into n दॅट इज द रूल नंबर. नेक्स्ट कळलं का? आता ह्या रूलचे गणित घेतो बघा. a चा m घाताचा n घात a चा m गुणिले n घात a raised to m raised to n म्हणजे मल्टिप्लिकेशन इज देअर. आता बघा 8 raised to 2 raised to 3 5 raised to 3 raised to minus 2 6 raised to minus 2 raised to minus 2 9 raised to 4 raised to minus 1 3 raised to 2 raised to 5. बदल 8 raised to वर्षांचा गुणाकार करेक्ट. 3 raised to वर्षांचा गुणाकार किती सोपं आहे. आता बघा 5 raised to 3 into minus 2 गुणाकारामध्ये एक मायनस साइन असेल तर मायनस राहतं गुणाकारामध्ये. 1 मायनस साइन मायनस 2 मायनस प्लस 3 मायनस मायनस. गुणाकार करताना एक वजा चिन्ह असेल तर ते ऋणच राहील, 2 वजा चिन्ह असतील तर ते धन होईल. एकच आहे म्हणून वजा 3 दुने 6 आणि ऋणाचे तुम्ही शेवटून नियम तिसरा बघा ना धन करून लिहू शकता. 6 चा वजा 2 किती वजा चिन्ह गुणाकारात 2 मायनस साइन तो प्लस 4 गुणिले वजा 1 गुणाकारात एक वजा चिन्ह म्हणून 1 मायनस साइन म्हणून मायनस वजा 4 1 4. तर नियमातून धन करून लिहा 9 चा चौथा घात. मला असं वाटतं तुम्हाला तिसरा गुणधर्म पण समजला असेल. बरोबर. तिसरा म्हणजे आता आपला तो चौथा झाला. आता अजून 2-3 येतं ते सांगतो पटापटा. मी मगाशी सांगितलं ही आपली उजळणी असल्यामुळे थोडेसे मी फास्ट केले. इतके डिटेल घ्यायची गरज नाही, पण याची पुढे परत पुन्हा आपल्याला आवश्यकता भासणार आहे. काही लोकांना आठवत नाही. त्याच्यात सध्या लॉकडाऊनच्या काळात तर सगळं मेंदू आपले बदल झाले नाही का. काही काळात काही सुधारत नाही. अजून एक नियम सांगतो बघा. a चा m घात त्याचा m घात बरोबर a चा m n. हा तिसरा, हा चौथा, पाचवा a चा 0 घात बरोबर 1. त्यानंतर a गुणिले b चा m घात आणि a भागिले b चा m घात बरोबर a चा m घात b चा m घात. मला वाटतं एवढेच नियम आहेत आपल्याला. अजून एक सांगतो याचा आहे तो. याचे उदाहरण सांगतो बघा. 4 चा 0 घात 1 8 चा वर्ग त्याचा 0 घात 8 चा 2 गुणिले 0 घात म्हणजे उत्तर येते बघा. 8 raised to 2 raised to 0. मग आता शिकलो आपण 8 raised to 2 into 0. 0 निघून जाऊन 0 राहतं आणि डोक्यावर 0 असलं की एक किंमत असते. 15 raised to 0 100 raised to 0 15 चा 0 घात 100 चा 0 घात. कळलं का? आणि हे जे दोन नियम आहेत हे अतिशय सोपे आहेत. 5 गुणिले 7 चा चौथा घात 8 गुणिले 9 चा वजा तिसरा घात 6 भागिले 7 चा चौथा घात
3/4 p/q वर्ग. हा बघा मराठी सांगतो सगळ्यांनी. 5 × 7 चौथा घात, 5चा चौथा, 7चा चौथा, 8चा वजा 3, 9चा, प्रत्येकाला द्यायचं खवाटप करायची. प्रत्येकाला एक एक घात देऊन टाकायचा. 6चा चौथा भागिले 7चा चौथा, 3चा 8वा, 4चा 2 8वा, p चा वर्ग q चा पण वर्ग. म्हणजे ब्रॅकेटच्या डोक्यावर की नाही तर आतल्या प्रत्येकाचा तो घात देऊन टाकायचा. आता इंग्लिश मध्ये पाहूया. a raised to 0 is 1. That means the index is 0, value is 1. 4 raised to 0 1. 8 आता बघा बरं 8 चा स्क्वेअर त्याचा 0. 2 into 0. 2 into 0 is 0. That means 1. 15 raised to 0. 1. 100 raised to 0 1. 5 into 7 raised to 4. 5 raised to 4. 7 raised to 4. 8 raised to -3, 9 raised to -3, 6 raised to 4, 7 raised to 4. Division is there. 3 raised to 8, 4 raised to 8. And here p raised to 2, q raised to 2. These are the examples of the two rules. And last महत्वाचा एक रूल आहे, त्याचाच उपयोग करून करायचा आहे. a/b is equal to minus m असेल तर b/a is equal to m होतं. बघा बरं का आता हे नियम. हा रूल सांगतो बघा. ब्रॅकेटच्या डोक्यावर मायनस असेल तर आतला उलटा होतं बघा आणि प्लस होते. हे कसं होईल बघा बरं. a raised to minus b raised to minus. आपलं आता शिकवलं तिकडं वर वजा असेल तर खाली गेल्यावर प्लस होतं, खाली मायनस असेल तर वर गेल्यावर प्लस होतं. b raised to m a raised to m म्हणजे b/a raised to m. अशा पद्धतीने हा रूल तयार झाला. एक्झाम्पल असेल बघा 4/5 raised to -3 असेल, याला उलट करायचं 5/4 raised to 3 प्लस होऊन जाईल. 6/7 raised to -8 असेल, हे फक्त उलट करायचं आणि याला +8 म्हणायचं. 9/7 raised to -3 असेल, हा प्लस होईल, फक्त हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर होईल, डिनॉमिनेटर न्यूमरेटर होईल. These are the rule of indices. Already that rules we learn in the 7th standard. आता पण आपण ती घेतलेली आहेत. याच्यावर काही एक्झाम्पल्स पहा तुमच्या पेज नंबर 14 वर 14 वर, तर तुम्ही ती सोडवायची आहेत. फळ्यावरची पण गणितं लिहायची आहेत. बाकीचा भाग आपण पुढच्या तासाला पाहूया. ठीक आहे, थांबू.